श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत श्री मार्तंड विजय कथासार अध्याय 29. ऋषींच्या 10 प्रश्नांची उत्तरे. सनत कुमारांना विचारलेल्या 10 गोष्टींचे स्पष्टीकरण त्यांनी पुढील प्रमाणे केले. त्या 10 गोष्टी म्हणजे कांदा व वांगे ही शास्त्राने निषिद्ध ठरवली असून ती दोन्ही मार्तंडांच्या पूजेत ग्राह्य का? गव्हाच्या कणकेचा रोडगा, गांठा, दिवटी, तेलाची बुदली, खोबरे यांचे कोणते महत्त्व आहे? वाघ्या व मुरळी ही कोण? गळ्यात घालायचे पोवते आणि कळसावरचा ध्वज. आता क्रमाक्रमाने यांचा खुलासा असा आहे की कांदा, वांग्याचे भरीत व रोडगा जरी शास्त्रांमध्ये निषेध केलेला असला तरी वरील तिन्ही पदार्थ देवाला मान्य असल्यामुळे मार्तंडाच्या भक्तांनी त्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्यास त्यांना दोष लागत नाही. तारकासुराच्या वधापूर्वी शिवपार्वतीचा एकांत व्हावा यासाठी जेव्हा मदनाने महादेवांची समाधी भंग केली होती तेव्हा महादेवांनी त्याला जाळलं होतं. नंतर मदन नसल्यामुळे प्रजा उत्पत्ती होईना व सृष्टीचे चक्र थांबून राहिले. मग पार्वतीने विनंती केली तेव्हा महादेवांच्या कृपेने पुन्हा मदन कांद्याच्या स्वरूपात उत्पन्न झाला आणि महादेवांनी तो आवडीने खाल्ला, म्हणून तो नैवेद्यात मान्य आहे. पुढे एका गरीब ब्राह्मणाने द्रव्याच्या अभावामुळे वांगे भाजून त्याचे कांदा घालून व तिखट मीठ घालून भरीत केले आणि कणकेचे तूप घालून रोडगे बनविले व तो नैवेद्य महादेवांना दाखविला. त्याची भक्ती जाणून महादेवांनी तो आवडीने खाल्ला, म्हणून हे तिन्ही पदार्थ मार्तंडाच्या पूजेत पवित्र आहेत. तेव्हा याविषयी मनात मुळीच शंका ठेवू नये. गळ्यात बांधावयाचा गोठ. मणिमल्लाच्या वधासाठी महादेव कैलासावरून खाली उतरले होते तेव्हा सर्व देवांना गळ्यात गोठ बांधण्याची आज्ञा केली होती. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे. तो गोठ सोन्याचा अगर चांदीचाच असावा. त्याच्यावर रविवारी भंडारा वाहून पूजा करावी व पुन्हा गळ्यात धारण करावा. दिवटी आणि बुधली. ज्या दिवशी मल्लासुराचा वध केला तेव्हा सर्व देवांनी आनंदाने दिवट्या जाळून महादेवांना ओवाळले होते. तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे. ही दिवटी सोने, चांदी, तांबे, पित्तळ, लोखंड यापैकी कोणत्याही धातूची असावी. तशीच तेलाची बुधली ही दुसऱ्या हातात धरावी. खोबरे उधळणे. काही भक्त नवस पुरा झाला की सोन्याच्या मुद्रा अगर चांदीची नाणी वाहतात, पण तेवढी शक्ती नसली तर त्याला पर्याय म्हणून खोबऱ्याचे तुकडे उधळले तर ते देवाला प्रिय आहेत. वाघ्या व मुरळी यांचा पूर्व इतिहास. ज्यांना संतान नसते असे लोक संतान व्हावे यासाठी असा नवस बोलतात की पहिले फळ देवाला वाहू, मग जर प्रथम मुलगी झाली तर ती देवाला अर्पण करतात. पुढे ती देवदासी बनून राहते व तिलाच मुरळी असे म्हणतात. तिच्या गळ्यात कवड्यांची माळ असते. तिचा मानपान करून तिच्याकडून कथा ऐकावी, मात्र तिला भोगू नये. पूर्वी अजामेळ धनगराची मेंढरे वाघांनी खाल्ली असता मार्तंडाने कुत्रे पाठवून त्यांच्याकडून वाघांना हाकलीत आणविले. मार्तंडाला बघता क्षणी ते सर्व वाघ मनुष्य बनले आणि मार्तंडांपाशी राहिले. तेच वाघे झाले. तेव्हा मार्तंडांचे आवडते सेवक असे जाणून त्यांचाही यथायोग्य मानपान करावा. पूजा करून दक्षिणा व वस्त्रे द्यावीत. ध्वज व कंठातील पोवते. देव जेव्हा मणिमल्ल वधासाठी निघाले तेव्हा आणि वध करून पुन्हा फिरले तेव्हा देवांनी वृषभ चिन्ह असलेल्या ध्वजाची पूजा केली होती. म्हणून यात्रा पुरी झाली की कळसावर ध्वज लावण्याची प्रथा पडली. त्याचप्रमाणे यात्रा पूर्ण झाल्याची खूण म्हणून भक्त लोक भक्तीने व आवडीने गळ्यात पिवळ्या रंगाचे पोवते धारण करतात. अध्याय 30. मार्तंडांची व्रते. शनिवारचे व्रत. हे व्रत करणाऱ्याने शनिवारी भल्या पहाटे उठावे. मार्तंडांचे प्रातस्मरण करावे. नंतर शौच मुख मार्जन आटोपून मंत्रपूर्वक स्नान करावे. व्रताचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करावा. अगर फलाहार करावा. 1 प्रहर रात्र झाली की आंघोळ करावी अथवा हात पाय धुवावे. पूजेचे सामान घ्यावे. अष्टगंध नसले तर केशर घ्यावे, नाहीतर हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षता घ्याव्यात. पिवळ्या रंगाच्या फुलांसहित विविध फुले, तुळशी, बेलपाने, दुर्वा घ्याव्या. जशी जमतील तशी फळे आणावीत. नैवेद्य बनवावा. मग आसनावर बसावे. मानस पूजा करून नंतर हळदीचे लिंग करून षोडशोपचारे पूजा करावी. आरती करून मल्हारी महात्म्य अगर मल्हारी सहस्त्र नामाचा पाठ करावा. मंत्राचा जप करावा.
व तिथेच झोप घ्यावी. दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे उठून रोजचे आन्हिक आटोपावे. देवाची उत्तर पूजा करावी. नैवेद्य अर्पावा. एका पती पत्नीस जेवू घालावे व विडा दक्षिणा द्यावी. कुत्र्यांना भाकरी खाऊ घालाव्या. असे हे शनिवारचे व्रत केल्याने कार्यसिद्धी होते. रविवारचे व्रत. भक्ताने रविवारी पहाटेस उठावे. नित्य नेम आटपून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर मौन पाळावे. देवाची पूजा करावी. मंत्राचा व महात्म्याचा पाठ करावा किंवा सहस्त्रनाम वाचावे. रात्री देवाची षोडशोपचारी पूजा करावी. खिरीचा नैवेद्य असावा. पिठाचे 9 दिवे लावून देवास ओवाळावे. ब्राह्मण व सवाष्ण यांची पूजा करावी. जेवण आणि विडा दक्षिणा द्यावा. चंपाषष्ठी व स्कंदषष्ठीस अशा प्रकारे व्रत आचरावे. हिंदोळा म्हणजेच झोपाळा व्रत. हे व्रत चैत्र महिन्याच्या शुद्ध तृतीयेपासून सुरू करावे व वैशाख शुद्ध तृतीयेस संपवावे. असे हे महिनाभर चालणारे व्रत आहे. त्याकरिता सोन्याचा, चांदीचा, पितळेचा अगर लाकडी एक पाळणा करावा. त्यात गादी अंथरून त्यावर माळसा मार्तंडांची मूर्ती ठेवावी. सर्व उपचार अर्पण करून यथासांग पूजा करावी. नैवेद्यासाठी उडदाच्या डाळीच्या पिठात मिरी, आले, जिरे व तिखट मीठ मिसळून वडे करून ते चांगल्या तेलात तळून घ्यावेत. कांद्याची भजीसुद्धा तळावीत. कांदा घातलेले वांग्याचे भरीत आणि कणकेचे रोडगे करावे. या सर्वांवर साईचे घट्ट दही घालावे. असा नैवेद्य मार्तंडांना फार आवडतो. पूजेनंतर आरती करून गीते म्हणावीत. खेट्या घालणे म्हणजेच वारीचा नेम. ज्याला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल त्याने खेटा घालाव्या. म्हणजे महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने पुत्र होतो. असा अनुभव अनेकांना आलेला आहे. जरी नशिबात पुत्रप्राप्तीचा योग नसला तरीही माळसापतीच्या संकल्पाने पुत्र होतो. नशीब बदलण्याचे सामर्थ्य आहे म्हणूनच त्याला ईश्वर म्हणतात. अशी उदाहरणे उपमन्यू, मार्कंडेयासह कितीतरी आहेत. असो, दर पौर्णिमेस सूर्योदयाच्या वेळी करहा नदीत स्नान करावे. पाण्याची कळशी भरून घ्यावी. अनवाणी पठारावर जावे. देवाला कळशीतील पाण्याने स्नान घालावे. पूजा करावी. मग खाली उतरावे व साक्षी विनायकाला नमन करून खेटी पूर्ण केल्याचे सांगावे. नंतर खीर व कानवल्यांचा नैवेद्य दाखवावा. जर सामर्थ्य असले तर ब्राह्मण, सवाष्ण यांना जेवू घालावे. रात्री मुक्काम करून दुसरे दिवशी परतावे. अशा 12 पौर्णिमा कराव्या. तळी भरण्याची विधी. एक चांगले मोठे ताम्हण घ्यावे. त्यात 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. पाकळ्या भंडाऱ्याने रंगवाव्या. त्यात एक पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्याच्या तोंडावर विड्याची पाने उभी ठेवावी. आत भंडारा टाकावा. मग येळकोट येळकोट जय मल्हार असा नामघोष करावा. हातामध्ये दिवटी घ्यावी व तळी डोक्यावर घेऊन मग ती खाली उतरवून ठेवावी. तळी भरण्यासाठी 4 दिवस महत्त्वाचे आहे. ते असे: मदन जाळला तो दिवस चैत्री पौर्णिमा. राहूचा वध केला होता तो दिवस माघी पौर्णिमा. माळसेशी विवाह केला होता तो पौष पौर्णिमा. बाणाईशी विवाह केला होता तो दिवस श्रावणी पौर्णिमा. चैत्रातील शुद्ध दशमीपासून तो पौर्णिमेपर्यंत 6 दिवसांचा नवरात्र करावे. दर महिन्याच्या पौर्णिमेस खालीलप्रमाणे वेगवेगळा नैवेद्य अर्पण करावा. चैत्र महिन्यामध्ये सुवासिक पाणी. वैशाख महिन्यामध्ये बुंदीचे लाडू. ज्येष्ठ महिन्यामध्ये जिलेबी. आषाढ महिन्यामध्ये विडा. श्रावण महिन्यामध्ये पोवती. भाद्रपद महिन्यामध्ये केवडा. अश्विन महिन्यामध्ये मसाला दूध. कार्तिक महिन्यामध्ये गव्हाच्या पिठाचे दिवे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये उडदाचे वडे. पौष महिन्यामध्ये तिळाचे लाडू. माघ महिन्यामध्ये खीर. फाल्गुन महिन्यामध्ये सोन्याची फुले. सोन्याची फुले शक्य नसतील तर कोरांटीची फुले अर्पण करावी. अधिक महिन्यामध्ये अनारसाचा नैवेद्य दाखवावा. अध्याय 31. आणखी काही व्रते. चंपाषष्ठी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध षष्ठी तिथी असताना चंद्र शततारका नक्षत्रामध्ये कुंभ राशीत असते वेळी रविवारच्या दिवशी प्रेमपुरामध्ये मार्तंडाची जोड लिंगे प्रथम प्रगट झाली. म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेपासून 6 दिवस उत्सव करावा. रोज पूर्णावरणाचा स्वयंपाक करावा. दररोज 10 ब्राह्मण जेवू घालावे. तेवढे शक्य नसले तर 1 ब्राह्मण तरी जेवू घालावा. सवाष्णीची ओटी भरावी. 6 दिवस करणे शक्य नसेल तर षष्टीच्या दिवशी तरी करावे. नैवेद्यासाठी मात्र पुरण, कांदा व वांग्याचे भरीत, कणकेचा रोडगा हे पदार्थ देवाला अतिप्रिय असल्यामुळे नैवेद्यात ते हवेतच. नंतर तळी भरून ओवाळून आरती करावी. हे व्रत करणाऱ्याने स्वतः मात्र उपवास करावा.
ज्या वर्षी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी रविवारी असेल त्या दिवशी हे व्रत आरंभ करून सलग 21 रविवार पूजन करावे, म्हणजे मार्तंड देव स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन करतात. या व्रताचे नाव संकट आदी तवाराचे व्रत असे आहे. नित्यनेम: या व्रताला हवन नाही, पण कुत्र्यांना जेवू घालून काळ्या मुंग्यांना रवा व साखर मिसळून द्यावी. असा नेम 1 वर्षपर्यंत, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते पुढच्या वर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीपर्यंत चालवावा. या व्रतानेही खंडोबांची कृपा होते. अध्याय 32. मार्तंडांच्या पूजेतील विविध रीती. सिद्धांनाचा नैवेद्य. मार्गशीर्षाच्या महिन्यात महिनाभर देवाला रोज नैवेद्य अर्पण करावा. तेवढी शक्ती नसेल तर अष्टमी व पौर्णिमा या 2 दिवशी आणि कृष्ण पक्षातील चतुर्दशी असे 3 दिवस तरी अर्पण करावाच. नैवेद्यामध्ये चित्रान्न असावे व त्यात केशरी भात, साखर भात असावा. ते जमले नाही तर वांगी भात, नाही तर खिचडी असावी. पौषाच्या महिन्यात तीळ लावलेल्या भाकरी आणि त्यांच्यावर लोण्याचा गोळा असा नैवेद्य असावा. कांद्याचे पदार्थ करावे. परमान्नाचा नैवेद्य. माघाच्या महिन्यात पुरणाच्या पोळ्या व खसखस घालून केलेली दुधाची खीर असा नैवेद्य करावा. फाल्गुनाच्या महिन्यात उडदाचे वडे, दही, तिळाच्या वड्या व पापड हे पदार्थ नैवेद्यात असावे. चित्रा आणि वैशाख या 2 महिन्यांमध्ये दही भाताचा नैवेद्य करावा आणि ब्राह्मणालाही वाढावा. ज्येष्ठ महिन्यामध्ये आंब्याचा रस, आषाढ महिन्यामध्ये सिद्धान्न व श्रावण महिन्यामध्ये जिलेबी आणि मांडे यांचा समावेश करावा. भाद्रपद महिन्यामध्ये पुरणाचे मोदक व बुंदीचे लाडू, त्याचप्रमाणे अश्विन महिन्यामध्ये दुधाची खीर व पक्वाने असावेत. अधिक महिना असला तर अनारसे करावे. सिद्धान्न कसे बनवावे? 21 शेर दूध घ्यावे. ढबू पैसा भाराचे मसाल्याचे पदार्थ. मुगाची डाळ 8 पैसे भार, तांदूळ 16 पैसे भार, गूळ 4 पैसे भार, जिरे 1 पैसा भार, तूप 4 पैसे भार, लवंगा 1 पैसा भार आणि काळी मिरी अर्धा पैसा भार. या प्रमाणात सर्व पदार्थ घेऊन खीर करावी. हे खंडोबाला फार प्रिय आहे. परमान्न कसे बनवावे? गव्हाचा रवा घेऊन त्यात खसखशीचे दूध काढून ते समप्रमाणात मिसळून खीर करावी. पावशेर खोबरे व अर्धा शेर गूळ व लवंग, वेलदोडे पैसा भार मिसळावे. देवापुढे दिवे पाजळणे. सोन्याचे, चांदीचे अगर पितळेचे दिवे घेऊन त्यात तूप घालावे. तशी परिस्थिती नसेल तर तेल घालावे. आपल्या शक्तीप्रमाणे 24, 12 अगर निदान 4 तरी दिवे लावावेत. देवावर कावडीने पाणी वाहणे. काही भक्त गंगेच्या पाण्याची कावड भरून ती खांद्यावर घेऊन सेतूबंध रामेश्वरपर्यंत चालत जाऊन देवावर वाहतात. तेवढेच पुण्य जर कऱ्हेने पाणी कावडीमध्ये भरून ती जेजुरीवर नेऊन देवाला वाहिली तर मिळते. त्याचा विधी असा आहे की भल्या पहाटेस उठावे, शौच व मुखमार्जन आटोपून कावडीला नमस्कार करावा. मग करेच्या काठी ती कावड खांद्यावर घेऊन जावे. पुढील मंत्र म्हणून नदीत स्नान करावे. मंत्र आहे: भागीरथी नलिनी सीता माल तीच मला पहा. स्नानानंतर कावडीत पाणी भरून तिची पूजा करावी. मग कावड खांद्यावर घ्यावी व देवळात जाऊन ते पाणी देवावर ओतावे. मग देवाची पूजा झाल्यावर खाली जाऊन साक्षी विनायकास कावड वाहिल्याचे निवेदन करावे. मार्तंडाला दवणा वाहण्याचे महत्त्व. एकदा महादेवांच्या देव नावाच्या गणाने प्रार्थना केली की, देवा, जसा बिनवासाचा असूनही धोतरा तू तुझ्या मस्तकी धारण करतोस, तसंच मलाही सुगंधित वनस्पती बनून तुझ्या मस्तकावर वास करावा असे वाटते. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला तसा वर दिला व तो दवणा बनला. तेव्हापासून शंकराला दवळा हा तुळस, बेल यांच्यापेक्षाही प्रिय झाला. जर दवणा ताजा हिरवागार उपलब्ध नसेल तर सुकलेला दवणासुद्धा वापरता येतो. 13 गुणी विडा बनवण्याची रीत. नागवेलीची उत्तम ताजी 2 पाने घ्यावी. त्यांना देठ काढून पाठीमागच्या बाजूने चुना व काथ ओला लावावा. त्यात लवंग, वेलचीचे दाणे व जायफळाची पूड घालावी. बारीक केलेली जायपत्री, सुपारीचा चुरा अगर तुकडे, बदामाचे काप, सुवर्ण भस्म, केशर, कस्तुरी व कापूर घालून विडा बनवावा. नवरसांनी परिपूर्ण कीर्तन. देवापुढे कीर्तन करणे ही सुद्धा एका प्रकारची सेवाच आहे. त्यामध्ये आख्यान करतेवेळी उत्तम तालासुरात गायन करावे. कथाभाग जसा असेल तसा हावभावयुक्त अभिनय करावा.
नृत्य करावे. कथेतील विषयाप्रमाणे शृंगार, वीर, भक्ती, बीभत्स, वात्सल्य, शांत, भयानक वगैरे रसांचा परिपोष होईल असे वर्णन करून आख्यान रंगवावे. तेणेकरून देवास परमसंतोष होतो. क्षेत्र प्रदक्षिणा कशी करावी? भल्या पहाटे उठावे. नित्य नेम पुरा करून देवांची पूजा करावी. नंतर एका भांड्यात साखर, रवा, तूप मिसळून घ्यावे व गावाबाहेर येऊन संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालावी. चालताना जिथे काळ्या मुंग्या आढळल्या त्यांना ते साखर व रव्याचे मिश्रण टाकावे. जेवढ्या मुंग्या असतील तेवढे ब्राह्मण जेवल्याचे पुण्य मिळते. जर लाल रंगाच्या मुंग्या असल्या तर क्षत्रिय भोजनाचे पुण्य मिळते. अशी प्रदक्षिणा नेमाने दररोज 6 महिने तरी करावी. इतर व्रतांचे प्रकार. क्षेत्रामध्ये एखाद्या गरिबाला अनाथाला जेवू घालणे, कपडा देणे हे पुण्यदायक आहे. शिवाय माघ महिन्यातील वद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीपासून ते वैशाखाच्या अमावस्येपर्यंत रोज देवाच्या पिंडीवर सुवासिक पाणी भरून गळती लावतात. यात्रेकरूंसाठी विहीर खोदावी. तेवढे सामर्थ्य नसल्यास पाणपोई उघडावी. चैत्र महिनाभर देवावर दही भाताने पूजा बांधावी. अशी व्रते आहेत. मंडळी हो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.